मध्ये सिद्धेश्वर नगर मध्ये आहे आता आणि इथं साप आहे म्हणून म्हणाले त्यांनी. लहान मुलांना बघितला. कोण बघितला? आम्ही दोघं. कसं दिसलं ते? असं पडलेलं तिथं फणा काढलेला. फणा काढलेला नागूच आहे. मोठं लहान आहे का ते? फणा काढलेलं याच्यामध्ये वगैरे गेलं का बघूया. बाहेरच्या साईडला आलो आम्ही. तिकडे काही जागा नव्हती. आता इकडं गेला हे करणार हे करायला पाहिजे. तुम्ही तिथं बीळ होतं. पाणी सोडून मग त्याला काढायला लागलं. बोर मारायला बाजूला त्यामुळे आवाज आणि थोडंसं डिस्टर्ब होईल. तर पाणी सोडून याला काढलं कशा पद्धतीनं तुम्ही बघितला. तर अवघ्या 10 मिनिटात आलो आम्ही तरी सुद्धा साप पळून गेलेला होता. गॅप मध्ये गेलेला होता. म्हणजे तुम्ही विचार करू शकता. आम्ही लवकर येणं हे महत्वाचं नाही आहे. तो साप कोणत्या सिच्युएशन मध्ये आहे, कसा मिळतोय की नाही हे महत्वाचं आहे. आणि यात महिलाच म्हणत होत्या की पुरुष कोणतरी नव्हतं. पुरुष जर असले असते तिथे मारला गेला असता साप. म्हणजे बघण्यासाठी कोण नव्हतं म्हणत होते. असले असते तर तरी मारले असते साप. त्यामुळे सापाचा जीव गेला असता. लोकांच्या भीतीमुळे सापाचा जीव जातो. लक्षात घ्या. नाग आहे. अंदाजे 2 वर्षाचा नाग आहे. आणि फार सुंदर याच्यावरती डिझाईन आहे बघू शकता. आणि फणा न काढता सुद्धा कशी डिझाईन दिसायला सापावरती बघू शकता. नाग कसं ओळखायचं म्हणता तुम्ही फणा न काढता तर वरती ही डिझाईन अशी दिसते. तर ठीक आहे आपण बंद करूया. या एवढ्या फार साप आहे त्यामुळे काळजी सर्वांनी घ्यायलाच पाहिजे. आवडला व्हिडिओ जरूर लाईक करा.